नमस्कार मित्रांनो, या आजूबाजूचं पब्लिक फक्त कोणासाठी आले सूरज? माझ्यासाठी. कशामुळे आले? तू झुकला नाही बिग बॉस मध्ये? पीएम केलं ना हा? पीएम केलं माझं. तुला जवळजवळ 2 दिवस झाले झोपलेला नाही, असं मी इंटरव्ह्यू पाहिला. नाही 4 दिवस झाले. काजल शिंदे आली तुला भेटायला? आलते आलती ना? हिरोईन आलती तुझी, तू म्हणला आलते. ती स्वतः घेऊन यायची. हर्ष त्याला ओळखील का तू? माहिती दाखते मला आता. म्हणलं बिग बॉसचे 70 दिवस आठवतात काही नाही, तिथं बाकी? काहीच करत नव्हतं. तिथं मी म्हणली ना हँग पडते. हँग पडते ना? काहीच करत नाही, बाहेर तर काहीच दिसत नाही, काहीच करत नाही. नुसतं पट्टी बांधून कुठे इकडे तिकडे न्यायला. बरं, आता ही लेपल आणि त्याच्यात काय फरक वाटला? ते वेगळं, ते आपली पिशवी होती ना डायरेक्ट. ती माईक होता. हा, माईक. आजच मी सकाळी सुनीलचा व्हिडिओ पाहिला. सुनीलने म्हणलं सूरजने गाडी आपटत आपटत तुला आणलं होती एकदा पहिल्यांदी. हो तेव्हा हा, तुमच्या इकडे येत होतं. हा. कसं वाटलं तुला शूटिंग? हे शूटिंग कसं वाटतंय आता? हे स्टारडम तुला भेटलाय, बिग बॉस जिंकला तू, अभिनंदन करावं म्हटलं तुझं. महाराष्ट्राच्या अख्ख्या आयांनी बहिणींनी भावांनी मला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून आभार मानतो. कारण आज त्यांची ट्रॉफी आहे आणि सगळे, माझी ट्रॉफी नाही, त्यांचीच आहे. माझ्या सगळे तुझ्यासाठी भावनिक होतो. आम्ही कधी आज जिंदगीत खेड्यातल्या माणसांनी बिग बॉस पाहिला नसेल, पण फक्त बिग बॉस तुझ्यामुळे पाहिलं. एक सांगतो, ज्या प्रकारे रामायण घडलं, हा. टीव्हीला रामायण लागलं, लोकांनी रामायण पाहिलं, त्याप्रमाणे सूरजचा कार्यक्रम पाहिला. आमच्या घरची तर टसा रडली. ती स्वतःचा मुलगा असल्यासारखं, कोणी भाऊ असल्यासारखं असं. आता अख्ख्या आया येतात ना, मग आयाने हात फिरवतात ना डोक्यावर, तर बरं वाटतं. बरं वाटतं. ते आणि ती मला ते दिवस आठवले. म्हणलं ही आई मरे माता, आपण तिथं महादेवाला वगैरे जायचो, दगड फेकायला आठवते. कशावर दगड फेकले? बाबळीव फेकत होतं बोलाव. बोर. क्रिकेटचा शॉट आवडतोय का आपल्याकडला? कुठला? तिकडे जायचो आपण डोंगराकडे खेळायला. क्रिकेटचा नाद आहे, साधे साधे खेळ खेळलेला आहे सूरज. बिग बॉसचे खेळ आणि त्याच्यात किती फरक वाटलाय? आपलं बाहेर तिथं लय अलगाव खेळलंय बिग बॉसच्या घरात. कोणाला शब्द न तिथं बोलता कोण गेलं ना हँगच पडला. मेमरी चालणार 70 दिवस तेच विचार, 70 दिवस बाहेरचं जग न बाहेरचं काहीच करत नाही, काहीच दिवस आहे का रात्र आहे? हा, ती बी नाही माहित की आपण किती वाजले, ती बी नाही. तिथं गाड्यालाच नाही आपल्याला. तिथं आता तरी मी लवकर उठतोय, नाही तर पहिलं इथं होतं ना गाले तर झोपत नाही, लवकर उठत नव्हतं. 10 वाजेपर्यंत उठायचो. पण आता बिग बॉसच्या गालात गेलं ना 10 वाजता म्हणजे 7:06 उठतो. ते कोंबडा कोकलेला आवाज येतो. तुझा डान्स बघितला, जापूक काय करतय, झोपत नाही, उठलं की परत झोप लागते. झोप लागली की कोंबला कोकल्याला उठायलाच लागतंय. मग निकी सारखी ओरडायची, सूरज. ते झापूक झुपूक डान्स कधी शिकला? ते नवीनच आला तुझा डान्स. आधी बाकी सगळे डायलॉग होते तुझे. काय काय नवीन आणायला लागते ना मार्केट मध्ये गाजायला. तुझ्या तोंडातला एक एक शब्द म्हणजे डायलॉग झालता तिथं. सगळ्या माणसांच्या तोंडात तोंडपाठ झाली होती. मला फक्त शब्द असं त्यांनी म्हणजे कॅप्चर केला होता. एक मरी माता माझी आई, किती घाबरले बघ बोलताना ते, किती भावनिक झालेत. बाप असं म्हणला आणि मी निवदावर जोगलो. आम्ही ह्यातच म्हणलो आईला. आई खरं आहे ते, आधीपासून सांगितलं. आणि माझं खरंच आहे, मी काय खोटं बोलत नाही. माझं सपाला काय इथं होतं, माझं छोटे सफर होतं ते आता टिकटॉकच्या जेव्हा बांधलंय. आता सुद्धा ते पायात चप्पल नाही म्हणजे तेव्हा इतका साधा, तिथं सुद्धा चप्पल आणून तिथं द्यायचे त्याला. बी मला बूट चांगलं मोठं बूट, कपले असे शायनिंगची जॅक्या मालायचो मी. पण तरी मी चप्पल घालायचो, कारण मला सवय ना गावठी पॅटर्न. गावठी पॅटर्न त्याची ती स्टाईल अशी बायावर घेऊन एकदम पहिल्यापासूनच आहे. बरं, आता कसा अनुभव वाटतोय आम्हाला? ती ट्रॉफी बघू वाटते सगळ्याला. ट्रॉफीचा ते डोळा, तुझ्या डोळ्यात पॉवर जास्त आहे. ती पावर आहे, बाच्यान ठेवली ती. आता ती कसं आहे, काढू शकत नाही. ती महाराष्ट्राची शान आहे. हा, आणि पोरांकल दिले ना तर पोरं ती फोटो काढतात ना, हा. तर महाराष्ट्रातले पोरं काय म्हणतात की चुकीच्या माणसांकडे गेली टॉपी असे म्हणतात. त्यामुळे पोरं घेतात, तिला फोटो काढतात. त्यामुळे ही मान फक्त मलाच आहे. आणि धरून आम्ही कुणी बी आता फॅन येऊ द्या, धरून माझ्या बरं फोटो काढू शकतोय टॉपी बरं. पण ती एकटे जे आणून फोटो काढतात म्हणलं काय खरं नाही. तुला त्यामुळे मला महाराष्ट्र म्हणजे कमेंट करतात पोरं की चुकीच्या हातात गेली. आता पोरं तसं नाही. तू हास्य जत्रामध्ये प्याडे दादांना बघायचो आम्ही. इथून मग हास्य जत्रा कार्यक्रम आहे, पण तुझ्यावर जी ट्युनिंग जमली होती ना, कोणी म्हणायचं मित्रासारखी, कोणी म्हणायचं बापल्याकाची ट्युनिंग, ते आम्हाला बी लय आवडायची. नाही खरंच होती आमची गस्टल चांगली जमली होती. जुळलेली. आणि आमची मित्र म्हणजे मैत्रीण अशी झालती की आम्ही
एकामेकाला सोडून लावतच नव्हतो त्या काळात. किती भांड झाले किती वाद झाला तरी मी प्याडी दादाकडे जायचं म्हणजे तसंच हर्षद बरोबर तू बराच दिवस राहिलाय. हर्षद बद्दल काय वाटतं तुला बरं? तिकडं बी त्याच्या घरी गेलतो मी हर्षच्या. बरं वाटलं, त्याची त्यांनी मम्मी चांगली सांगितलं होती. मम्मी हा समजून घेतलं त्याला. आमचा तिकडला डोंगर आवडला टाकायचा श्रीगोंद्याचा लय आवडला. तिकडचं तुमचं गांछम आलतं की का आलता ना श्रीगोंद्याचं तिथं कधी व्हिडिओ नाही केला पण इथं तुझ्या बरोबर व्हिडिओ केला आहे ना कोणी त्यांनी एक व्हिडिओ पाहिला मी कधी आलता ना तुला भेटायला इथं हा काल तिथं नव्हता सुरेश बरोबर नव्हतं नव्हतं. तिथं माझी तुला कोण कोण हिरोईन आठवते तुझ्या बरोबरच्या काम केलेले आपल्या दिल्ल्या आता काजल तर आठवती काजल तर काय हिरोईनच होती अजून सायली हा सायली जांभरे सचिन सरांनी आता रील दाखवली सचिन सर आठवतात का दाजी तुझा आता एवढं आठवत नाही पण आठवतंय तेवढं सांगतो. तुला 70 दिवस आठवतात मी आता सांगितलं ना बिग बॉस माझं फक्त बिग बॉसच चकलं विनतंय चकलं विनलो ती फक्त ओम नम शिवाय पप्पांचा डोला आहे ना तिसरा डोला मला आणायचाच होता गेले मी तेव्हा आणला. आम्ही तिथंच पाहिलं ते डोळा खरंच तिसरा डोळा आहे खरंच आवडलं फक्त माझ्या डोळ्यात असा भिंगत होता असा भिंगत होता. मी लगेच म्हणलं माझ्या हातात चला हात वरती केला बिग बॉस टॉपी घेऊन हात वरती केला का तेव्हा ती स्वप्न पुढे. तुला सांगतो ही अशीची गर्दी ना तुझ्या ज्या वेळेस पाहिली तसं फक्त इंडिया वर्ल्ड कप जिंकलं होतं ना तेवढी गर्दी तू फक्त मुंबईत फिरायला पाहिजे होत तू असं वाटलं. हा तीच म्हणलं तशी काय सांगू एक पोहल का काय गाडी माग येत होतं ती डायरेक्ट आम्हाला पुढे जाऊनच द्याय नाही म्हणलं काय म्हणजे आम्ही पाहिजे ना तुम्ही. तुझी ट्रॉफी म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यासारखं झालं भारताने महाराष्ट्रात तसं नाव झालं तुझं. ती ट्रॉफी फक्त माझ्या फॅन लोकांची माझ्या देवांची फॅन माझा सगळ्या बाकीच्या 15 जणांचं वोटिंग एका बाजूला आणि तुझं एकट्याचं वोटिंग एका बाजूला एवढं टॉप वोटिंग माझं होतं सगळ्यात टॉप होतं. त्यांनीच वोटिंग केलं म्हणून. आणि बिग बॉस बघितलं ना तर माझ्या जनताने माझ्यासाठीच बघितलं. आता ह्याच जागेवर घर बांधणार तू बिग बॉसचं ह्याच जाग्यावर घर बांधायचंय बिग बॉसचं नाव द्यायचंय आणि कोरायचंय आणि माझ्या आई बापांचं फोटो लावायचं. KGF स्टाईल गाडी आवडली मला तुझी चालवली कधी तू KGF आता नाही सुनील तर गाडी देत नव्हता तुला कधी होय खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. किती ओळखीला महाराष्ट्र एकदम भाळलाय तुझा असंच साधा काय मी असंच लहान शेवटपर्यंत मनावला जे करत असणार राहणार. तुला जी कमेंट करीत होते आपल्याला व्हिडिओ काजल मला बऱ्याचदा म्हटली की कोणी सूरज बरोबर ऍक्टिंग नाही केली सगळ्यात आधी आम्ही पहिल्यांदा तुझ्याबरोबर ऍक्टिंग केली सुनील झालं आम्ही झालं मग आम्हाला लोक म्हणत असतात कोणाबरोबर ऍक्टिंग करताय पण तू दाखवून दिलं की सिद्ध केलं साधेपणा काय असतो. काय केलं ना किती कमेंट केलं ना ते माझं फॅन आहेत मला काहीच वाटत नाही त्यांनी किती कमेंट केलं काय मी त्यांच्याकडे ध्यान नव्हतं देत. ही सगळे फॅन तुझेच आहेत. हा फॅन ती काय त्यांना माझा स्वभाव आवडलं त्यांना मला काय म्हणतात मी हाय तसं आवडलं त्यांनी पसंत केलं. आपल्याच घरी आले इंस्टाग्राम खोललं होतं बिग बॉसच्या आधी 1 मिलियनला होतं आता तुझं बघितलं किती मिलियनला गेले. तुला रील वाला मला फोनवर म्हणायचा तुम्ही तिकडे बसता सरांना काम करायला होता इकडं. आमच्या दोघांचे भरपूर व्हिडिओ येतात युट्यूबला आहे ते. हा? आता लग्न करायचंय का थर्ड टाइम घ्यायचाय वाईट टाइम करिअर करायचं करिअर करायचंय कोणता ते मोठा पिक्चर तुझ्या नावाने अनाऊन्स केलाय बिग बॉसच्या दिवशी केलं काय ती बारक पोरग बोलतो ह्याच्यासारखं पोरग बोलतात नाही बालकी एवढे ज्यांना बोबड बोला येतं ना तू असं जे नुसतं बोलाय शिकलंय ते तुझे डायलॉग बोलतोय आज बोलतात काय आता ती देवाने एक देणगी दिली ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया. तुझ्या नादाने आम्ही तुमची तिथली देवी पाहिली आहे मरे आणि तू जिंकला हर्षदला तीच म्हटलं आम्ही सगळ्यांना तू नवरात्रीत जिंकला तू योग अशी मी देवी पावली तुला आणि मला गणपती बाप्पा बी पावले कॅप्टन त्याच दिवशी कॅप्टन झालता गणपती बाप्पा मलाच कॅप्टन मी झालो ते कॅप्टन झाला आणि त्या देवीच्या ह्याच्यातच तो जिंकून गेला. आणि मला मी पाया पडलो ना मला बरं वाटलं कॅप्टनच्या रूम मध्ये असं गेले. परत गणपती बाप्पांना आमच्या आले ते सरांच्या मंडळींनी म्हणजे ताईंनी वहिनींनी मला ते मोदक दिलता अख्ख्याला पण मी खाल्ला नाही पण बाप्पांना आधी ठेवला मला बरं त्याला मग तेच तर साधेपणा तुझी कचरा काढला सुरुवातीला जी साधे गोष्टी तुझ्या आवडल्या सगळ्याला आणि तू हाय साधा ही दाखवून दिलं तुला काय तू काय असं प्लॅनिंग करून बाकीची प्लॅनिंग करून आले असतील पण तू प्लॅनिंग करून नव्हता गेला तू सरळ खेळत गेला. माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय तू सरळ खेळल्यामुळे हे झालं. ती ट्रॉफी ना महाराष्ट्राची शान आहे ज्या नाही कारीच आहे तिला ना मी असं काच ठेवणार नाही
काचचं घर करून किती बी फोटो काढला फॅन लोकांना बाहेर नाही काढला फक्त हात नका लाव कारण ती कसं आहे ना मला टीची नाही वाईट तरी टेस्ट झाला वाईट काय झालं माझ्या वयानं टीआरपी मला म्हणते ना तुम्ही काय केलं कोणी काही म्हणू टीआरपी जो हाय लेवलला गेलता ना हिंदी शो लॉन्च होणार होता ते कुठं तरी थांबावं नाही तर तुलाच बघत बसलेस ते मग हिंदी कोणी बघितलं असतं तुझ्यामुळे तेवढं ती कारण आहे त्याचं कोणी काही म्हणून 70 दिवसावर सगळे सांगते 70 दिवसावर काय आलं हिंदी कोण बघतच नाही हिंदी आम्ही बघतो पण इंटरेस्ट नाही इंटरेस्ट आता फ्लॉप गेलेले कोणच बघत नाही बघतात हिंदी पण आता ती तुला बघत होते ना हिंदी कोणीच बघितलं नसतं म्हणून ना लोकांनी सगळं मराठीच बिग बॉस बघितलं फक्त तुझ्यामुळं माझा एक प्रश्न आहे सूरज भाऊ तुम्ही जे डायलॉग मारता ना झापूक झपूक ते आमचे कसे ऑन दी स्पॉट येतात का मनात फिलिंग अजून एक मी ज्या हिरोचा फॅन आहे ना मी कोणाच फॅन आहे अक्षय कुमारचा बरं का खरं खरं मनापासून आणि त्या अक्षय कुमार सुद्धा म्हणलं मी हारलो तुला म्हणलं इतकं म्हणजे मी हारलो तू डायलॉगच तसा केला होता नाही ती कसं आहे देवाने एक देणगी दिली माझा आई बाप आहेत ना आता आमच्या एवढं कोणाला माहिती तू माझी आई आहे ना ओम नमः शिवाय आणि पार्वती मम्मींची लय पूजा करायची ती तिला स्वप्नात येऊन दर्शन दिलं तर त्या आई माझे बोले होते म्हणून मी बोल होतो म्हणून त्यांचीच कृपा आहे माझ्या की आई बाप माझं नेलं पण आशीर्वाद असा दिला की सगळं टॉपचा केलं यार असंच तुझी प्रगती होईल झापूक झुपूक बघायला ही काय जसे आलेत नाही इथं ती सगळे परत तुझेच रील बनवून टाकते की मी पिक्चर बघितला म्हणून पिक्चर खरंच आम्ही तर अगोदरच बुकिंग करणार आहे तुझी हिरोईन अनाऊन्स केली काय नाही आता गाडीवाली बघायला चालू आहे नाही त्याचे वेगळेच ब्रँड आहेत होय साधी सिंपल आणि साडी घालणार डोक्या पदर ही तुझी आपलं कसं आहे हे महाराष्ट्र ही कसं आहे माहिती का ईशा नाही आपल्या इथं आणि बिग बॉस मध्ये कसं व्हायचं ते मला नव्हतं आवडत सुरत तुला तुझे हेअरस्टाईल बघायची का माझ्याकडे मोबाईल आहे बारका होय मोबाईल मध्ये तुला दाखवू तुझे हेअरस्टाईल फोटो सूरजचा हा डायलॉग फेमस झाला बुकिट टेंगुळ तेव्हा आता नाही तेव्हा लय जुना आहे ही झापूक झुपूक स्टाईल आता आली मला नव्हती माहिती सुनीलला माहिती आहे ते माहिती का ती टिकटॉकच्या टाइम झापूक झुपूक स्टाईल आता आली तुझी आता बालकी बोल बी काढतात ती काय झापूक झुपूक नाही नाही जेव्हा बिग बॉसचं नाव निघन ना इथून पुढे कधी बी आयुष्यात किती सीझन होते पण तुझं जे रेकॉर्ड आहे ना ते कोणीच मोडणार नाही एवढे सीझन झाले कधीही कुणी एवढा बिग बॉस बघितला मला माहित नाही शिव ठाकरे पेक्षा किती तेच नाही टीआरपी लेवल आहे ना फुल हाय लेवलला गेला नाही ती तुमची आख्यांची कृपा आणि बिग बॉसला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद कारण ते आई बापच आहेत मला तुला अशीच प्रगती पुन्हा भविष्यात आम्ही व्हिडिओ बनवू नाही बनवू तू असाच वरती जात राहा तुझी प्रगती व्हा सूरज एक प्रश्न रितेश सरांनी तुला तुझ्या परत त्यांच्या घरी बोलवलं का असं इन्व्हाइट केलं का ते जाणार मनाने जाणार त्याला तू सांगायची गरज नाही सांगायची गरज मोठ्या माणसाने बोलायची गरज नाही स्वतःहून त्यांनी गेला तर काय म्हणणार नाहीत का ये म्हणून ते चालायला मिठी धरलेलं ना मी बोलत नव्हतो म्हणलं तुम्ही सर इतकं वाढले तुमचा स्वभाव आहे काय सांगाय नको गरीबाला लय समजून घेतलं त्यांनी लय समजून नाही रितेश सरांनी लय जबरदस्त. सुरतच्या एवढ्या हेअरस्टाईल कोणीच केलं नसते एवढ्या सर हेअरस्टाईल काय म्हणलं काय ते म्हणलं ना शेरा केला आता मी कसं गेलो काटा उभा राहा अंगाव काटा उभा राहते असे लोकांचे ते वाक्य ऐकलेलं आणि ते मला कसं आहे गरीबांना म्हणून अन्याय झाला ना मी उभं राहतो म्हणजे राहतो आणि आमची टीम कशी हलकी होती बेची त्या आलबाज ह्यांना अख्ख्यांना बेची ना आमची टीम हा ती काय करायची हात हाणायचा मला लाग यायचा मला लय चिल यायची आतून पण मी म्हणलं वाईस सामू गेम आधी करू दे मग आपण वाईस हवा करून टाकू मार्केट मध्ये बरं आता मी आता गावात मी कधी आलो नाही रोडनी पण जणू काय निवडणुकीत उभा राहिले सर पॅनल जिंकून आणल्यासारखे तुझे फ्लेक्स आहेत नाही ती अख्खी कृपा माझ्या फॅन लोकांनी त्यांचंच आशीर्वाद आहे माझ्या मागे त्याला निकी पहिल्यांदाच म्हणलेली तुझी ट्रॉफी नाही तुझा बाहेर किंवा म्हटलं मीच ट्रॉफी घेऊन जाणार. ते पाहिलं एक रील लोकांनी एवढे शेअर केले एवढे फोटो काढतात तुझ्या बरोबर इतकं आवडलं ते बोलणं तुझं ती बोलणं म्हणजे ती टोन आणि बोलणं पहिल्या आठवड्यात तू काय नाही पण दुसऱ्या आठवड्यात ते नाही का रितेश शेअर म्हणले शेअरनी जन्म घेतला ते तसं वाटलं आणि तिथून पुढे लोकांनी जास्त पहिल्यांदा त्याला समजलं नव्हतं ना पहिलं समजत नाही पुढाकार घेतलेले पुढाकार घेतला त्याला इकडे वाढलेला मी सोडायचं नाही तुमचा दुधाचा टचका आवडला आपल्याला दुधाचा नाही ती काय झालं गेम असं असतात ना ते घाबरायचं ना पहिल्यांदा तेवढं बोलता येत त्याच्यात गेम कसं असतात
लय अलगाव असतात तिथं कळत नाही आणि तुम्ही एकदा जाऊन बघा तुम्ही किती होय भेटताय आत. गावठी ताकद आहे म्हणून. अहो तिथे लय भेटतात भले भेटतात बिग बॉस झालं जायचं म्हणलं ना असं थालतात आतमध्ये 70 दिवस नशीब मला कोंडल्यासारखं देवीनं सवय नाही आणि ओम नमः शिवाय गणपती बाप्पांनी शक्ती दिली. आम्हाला